ही जत्रा वर्षातून एकदा असते, इथली जत्रा माझी रोज असते. लांबून आलेल्याचं सार्थक झालं आणि आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा हे बघून खरंच येण्याची इच्छा होणार असं फूड आहे. खूपच छान. धन्यवाद. अरे भावी, काय कसली गर्दी आहे एवढी? अरे भाऊ, हे हॉटेल जत्राची गर्दी आहे. काय एवढं स्पेशल या ठिकाणी हॉटेल जत्रामध्ये? इथलं अस्सल मानदेशी बोकडाचं मटण वगैरे. शुद्ध बोकडाचं मटण भेटत, मानदेशी चव एकदम मानदेशी बोकडाचं मटण, देशी मानदेशी चव एकदम खास भारतीय बैठक आहे बघा. भारतीय बैठक आणि जत्रेप्रमाणे मिळतं का? हा मिळते. चला बघूया तर. चला चला. माझा हा जो कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युली त्याच्या मागे पण एक स्टोरी आहे की आपल्या माझं गाव कवठुळी, त्याच्या शेजारीच मसोबा म्हणून माझे देवस्थान आहे आपल्याकडे. तर पूर्वीपारपासून तिथं मसोबाची बोकडाची जत्रा. बऱ्याच वेळा काय व्हायचं की काही जणांचे ज्यांच्या घरी जत्रा आहे किंवा बोकड कापलेला आहे तर भावकीमधल्या लोकांना बऱ्याच वेळा बोलवलं जायचं. पण कधी कधी काय व्हायचं, एखादा माणूस राहून जायचा आणि त्याला त्या जत्रेचं आमंत्रण नसायचं, त्याचा आनंद नाही भेटत. की आपल्या जो त्या जत्रेचा जे टेस्ट आहे ती अख्ख्या जगात तुम्ही कुठेही खा, कुठेच भेटणार अजिबात कुठेच भेटणार नाही. ते कसंही करा. मग त्याच्यानंतर मी विचार केला की आपण ती टेस्ट तिथे जे भेटते ते आपण बाहेर का नाही देऊ शकत. आणि त्याच्यानुसार त्या थीमनुसार मग परत आम्ही आमचं चालू केलं ही कन्सेप्ट आपण इथं आलो की ज्याला तिथं नाही भेटत, तिथलं आमंत्रण नाही भेटत, त्याला आपण इथं देतो. म्हणजे तिथे नाही जत्रा भेटली तर इथे भेटणार. म्हणजे अजिबात रुसायचं काही कारण नाही, कोणाला वाईट पाहुण्यांनी वाटायची बोलवलं गरज नाही, नाही, काही टेन्शन नाही. काही टेन्शन ती जत्रा नाही भेटली, हॉटेल जत्रा. आणि आम्ही तुम्ही पटापट करून देतो. गरमागरम 100-200 एकदम. गरमागरम. अच्छा 200-200 माणसं बसली, 300-300 बसली तर आम्ही 2 तव्यावर भाकरी सगळं. अच्छा. आणि तुम्ही स्वतः लक्ष देताय? मी स्वतः लक्ष देतो. स्वतः लक्ष असतं तुमचं मी भाकरी हॉटेलची मालकीण आहे, मी स्वतः करते. स्वतः तुम्ही. आपण बनवतो या ठिकाणी आपला हॉटेल जत्राचा स्पेशल तांबडा रस्सा, बरोबर ना? या ठिकाणी ओनर स्वतः बनवतात. आता काय टाकतो आपण याच्यामध्ये? आता खडा मसाला टाकतोय पहिल्यांदा. पूर्ण खडा मसाला थोडा याच्यामध्ये भाजून घेतलाय. ओके. तर त्याच्यानंतर कांदा टाकतोय. एकदम बारीक चिरलेला कांदा ऍड झाला त्याच्यात. हा, चुलीवरती बनला जातो हॉटेल जत्राचा तांबडा रस्सा. भाजून घेतोय आता कांदा आपण. मस्त असा लालसर भाजून घ्यायचा ना? हो, थोडा वेळ हलवून घ्यायचा आहे कांदा, एकजीव करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आता आलं लसणाची पेस्ट टाकतोय आपण ह्याच्यात आता. ओके. आलं लसूण पेस्ट आता त्याच्यामध्ये ऍड होतो. मस्त असा कांदा. आणि आपल्या हॉटेलला किती वर्ष झाली? आता इथं 3 वर्षे पूर्ण झाली, 3.5 वर्ष झाली. हां. तर आपण ह्या हॉटेल व्यवसायात कसं काय उतरलात, कसं डिसाईड केलं? म्हणजे एकदम कसं आधी काही जॉब करण्याचा काही इच्छाच नव्हती, करायचा तर बिझनेसच होता. अच्छा. भावाचा पण हॉटेल मॅनेजमेंट झालंय, अरे वा. त्यामुळे दोघांनी ठरवलं की आपण बिझनेसच करायचा, हॉटेल व्यवसायच करायचा. अच्छा. मटन स्पेशालिटी हॉटेल चालू केलं तेव्हा फक्त मटनच होतं. 3च आयटम होते फक्त. हां. मटन थाळी, मटन बिर्याणी आणि फिश फ्राय. अच्छा. गावरान मटन, गावरान रस्सा, गावरान रस्सा, जत्रा टाईप रस्सा देतो आम्ही. जत्रा टाईप रस्सा देता, एकदम जत्रेत खाल्ल्यासारखा फील येणार. जत्रेत खाल्ल्यासारखं फील आहे. आणि चुलीवरती बनतं. चुलीवर एकदम मस्त तेल सोडले आता तेल सोडलेलं आहे त्याने बरोबर पूर्ण. हां. आता ह्याच्यात कांदा टाकणारा सुद्धा वितळलेला आहे बऱ्यापैकी ना? कांदा एकजीव वितळला, झालेला. एकजीव झाले सगळं आलं लसूण पेस्ट हे. आता ह्याच्यात आपण जे मटण शिजवलेलं असते हां. त्याच्यावरचा रोगन टाकणार आहे त्याचा आपण. रोगन, जे आमचं रोगन सुटलेलं तो आहे. आमचं ते तेल असते, कट असतोय तो, अच्छा. ते टाकणार आहे आपण ह्याच्यात. ओके. म्हणजे ते मटणाच्या ज्या रस्स्याला एकदम फ्लेवर एकदम चांगला फुलून येतो त्याचा फ्लेवर. तरी सुद्धा मस्त आलेले आहे ना? आता हे मसाले टाकणार आहे आपण. त्याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये घरचा मसाला आहे, मटन मसाला आहे, धना पावडर आहे, जिरा पावडर. जिरा पावडर. जे गावरान असतं, जास्त मसाला वापरत नाही आम्ही. ओके. गावरान जेवण जेणेकरून रस्सा जत्रेसारखा बनावा, जत्रेसारखा नॉर्मल मसाले, घरगुती मसाले. घरगुती रस्सा बनावा. ओके. जास्त मसाले वापरत नाही. ओके. हे मसाले याच्यामध्ये तेलामध्ये मस्त असे भाजून घ्यायचे. तर भाजून घ्यायचे मसाले. मस्त असा कलर आलेला आहे याचा. तेलात चांगलं थोडं 2च मिनिटं भाजायची गरज पडते याला. ओके. काय जास्त भाजायला लागत नाही. नाही. अच्छा. वर टाकणार आहे. अच्छा. याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी ऍड होते आता.
कोथिंबीर पण परत टाकायची गरज पडत नाही, आताच भाजून चांगली घेतली म्हणजे फ्लेवर येतो चांगला. अच्छा टाकणार आहे अच्छा. ही खोबरं, बारीक केलेलं खोबरं, ओलं खोबरं टाकणार आहे. ओके. ओल्या खोबऱ्याची पेस्ट हा ती पण तेलामध्ये मस्त अशी तेल चांगलं भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचं. मस्त आता तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा ना? तेल सुटेपर्यंत आता तेवढं भाजून घ्यायचं आहे, फक्त एकजीव करून घ्यायचं. ओके. झालं, जास्त काय करायची गरज पडत नाही. परत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तो अळणी सूप ऍड आणि सूप टाकायचं त्याच्यामध्ये. आणि एक उकळी घ्यायची ना? एक उकळी घेतली की रस्सा तयार रस्सा आपला. तयार झाला. चुलीवरील हॉटेल जत्रा, आटपाडी, तालुका सांगली या ठिकाणचा. आता मस्तपैकी मसाला तर तेल सोडायला लागलाय मसाला ना? तेल सोडायला लागलेलं आहे. हा, एक जीव झाला, एकदम असा घट्ट झालाय मसाला. याच्यामुळं मसाला पण असा रस्सा पण मिळून येतो. अच्छा. मस्तपैकी एकजीव सगळ्या मसाल्यांचे झालेले आहेत. हा जो बोकडाचा रस्सा आहे, स्टॉक आहे, अळणी सूप हे याच्यामध्ये ऍड होत आहे. हे झाले आपली मुंडे ऍड, बरोबर ना? हा, ही मुंडी ऍड केली आपण ह्याच्यात. ओके. हा स्टॉक पण ऍड करतो आपण स्टॉक ऍड झाला बोकडाचा. याच्यामध्ये मटणाचा. मस्त असा हॉटेल जत्रा आटपाडी या ठिकाणी चुलीवरील जत्रा स्टाईल अख्ख्या बोकडाचा बेत आहे. एकदम अख्खं बोकड बनलं जातं ना आपल्या अख्खं इथे? बोकड रोज. हा, एकदम अख्खं जत्रा स्टाईल पूर्ण बोकड बनलं जातं. तर आपण MS फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. बघा किती मस्त असा हा रस्सा, कलर बघा खूप छान असा आलेला आहे. MS फूड डायरी महाराष्ट्राची खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. साईडला काढून हां. शेवटी त्याच्यामध्ये ऍड करतो. अच्छा, जे शिजवलेली चरबी राहते बोकडाबरोबर शिजलेली ती चरबी हा, लास्टला परत त्या रस्स्यामध्ये ॲड होते. त्याचा पूर्ण फ्लेवर त्या रश्श्यामध्ये उतरतो. पूर्ण अख्ख्या बोकडाचा पूर्ण फ्लेवर म्हणजे मुंडीचा सुद्धा, चरबीचा, पूर्ण बोकडाचा फ्लेवर त्या रस्स्यामध्ये उतरणार आहे. तर या ठिकाणी चुलीवरती बनलेला आहे हॉटेल जत्रा यांचा स्पेशल एकदम जत्रा स्टाईल रस्सा. तर आपण टेस्ट करून बघूया शेट बरोबर कसा झालेला आहे टेस्टमध्ये. एकदम जत्रेची फील हा शेट, एकदम जत्रेची आठवण. म्हणजे आता काय रुसाबिसाची गरज नाही. रुसायची पाहुण्यांनी गरज नाही, जत्रेला कोणी बोलवलं बोलवलं नाही तर आपलं जत्रा, हॉटेल जत्रा आहे आटपाडीचं आटपाडी. आहे. एक नंबर ठिकाण हॉटेल जत्रा आटपाडी या ठिकाणी. अजिबात रुसायचं नाही पाहुण्यांना नाही बोलवलं तर. रस्सा असा मस्तपैकी जत्रा स्टाईलमध्ये एक नंबर टेस्ट. मी नक्की रिकमेंड करेल तुम्ही हॉटेल जत्रा आटपाडी, तालुका आटपाडी, सांगली या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या. बोकड, मटण, अस्सल गावरान मानदेशी बोकडाची मजा या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. वरती काढा. हे अळणी सूप आहे ना, बरोबर ना? हां, मटणचा अळणी सूप. आता याच्यापासून बनणार मटण रस्सा, मटण तांबडा रस्सा स्पेशल हॉटेल जत्राचा, बरोबर ना? मटणचा स्टॉक ना, अळणी सूप मटणचं त्याच्यामध्ये काय ॲड केलं. आता याच्यामध्ये हे बॉईल केलेलं मटण ॲड झालं ना. जीरा पाउडर, अच्छा, चिल्ली पाउडर, कोलंबी या धनिया पाउडर, अपना मटन फ्राय, मटन खोबरा, जत्रा या ठिकाणचं मटन फ्राय, खोबरा, ग्रेवी, थोडीशी ग्रेव्ही.
मटण थाळी घेतली. काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल? आम्ही फॅमिलीसोबत आलेलो आहे जत्रा हॉटेलमध्ये. अच्छा. जेवणाची क्वालिटी पण एक नंबर आहे वाडी आणि येथील सर्व्हिस पण एकदम व्यवस्थित आहे. खायला कशी आहे टेस्ट आणि काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल तुम्ही? अच्छा, कवठीमाकडवरून किती लांब आहे इथून ते तरी? 60-65 किलोमीटर तुम्ही लांब इथे. अच्छा, ह्यांची स्पेशालिटी काय आहे? रस्सा एक नंबर घरगुती रस्सा आहे, पांढरा रस्सा आहे. हां, घरच्या जेवणासारखा एकदम टेस्टीला आहे. एकदम टेस्टी ना. तुझं बाळा रुद्रप्रताप काय घेतले खायला? गावरान चिकन बिर्याणी. आवडते का? हो, काय सांगशील तू व्ह्युअर्सना? मला पिझ्झा बर्गर खायला आवडत नाही, म्हणून मी हॉटेल जत्रा या गावरान चिकन बिर्याणी खाण्यासाठी आलो आहे. तुम्ही पण या, खूप छान झाली. मसाले पापड, तंदूर, चिकन लेग पीस. नमस्ते भाऊ, नमस्कार. काय नाव तुमचं? रुपेश कदम. काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल? हॉटेल जत्राची बिर्याणी एक नंबर. एक नंबर टेस्ट. मटन तर शेवट क्वालिटी. नमस्ते भाऊ, नमस्ते. काय नाव तुमचं? विश्वजित कदम. अच्छा, काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल? हॉटेल जत्रा म्हणजे अस्सल मानदेशी बोकडाचं मटण खायचं असेल हां, तर आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी पंचकृषीमध्ये एकच ऑप्शन तुम्हाला भेटणार, हॉटेल जत्रा. सर्व्हिसला एक नंबर. आणि त्यांच्या रश्श्याबद्दल काय सांगताल? मटन रश्श्याबद्दल? हा रस्सा इथं अस्सल जत्रेतला जो रस्सा आहे, हां, जे जत्रेतल्या रस्स्याचं जे फिलिंग भेटणार ते तुम्हाला इथं भेटणार. अगदी भाकरी कुस्करून तुम्ही खाणार. खुश करून एकदम खाण्याचा फील, जत्रेतला फील तुम्हाला या ठिकाणी जत्रेतला मिळणार फील हॉटेल. इथं भेटणार, हॉटेल जत्रा. याच्यामुळेच हॉटेलचं नाव हॉटेल जत्रा ठेवलं. खरं तर ज्याला जत्रेचं आमंत्रण भेटलं नाही त्यानं अजिबात रागाला न येता, नाराज न होता हॉटेल जत्राला यायचं. जत्रेतलं फिलिंग इथं येऊन हॉटेल जत्राला मटण खायचं. नमस्ते भाऊ, नमस्कार. काय नाव तुमचं? शिंगुगाडे. काय घेतले खायला? अंडे घेतले. कसे आहे टेस्ट? एक नंबर. अच्छा, काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल स्पेशल? हॉटेल जत्रामध्ये एक नंबर आहे. आम्ही सध्या सांगलीवरून आलोय. अच्छा. त्याच्याबद्दल एकदा तुम्ही आलो, आम्हाला टेस्ट आवडली. अच्छा, त्यासाठी फिरून येतो. नमस्ते भाऊ. नमस्ते. काय नाव तुमचं? दत्ता कदम. काय घेतले खायला? मटन थाळी काय बोलताल हॉटेल जत्राबद्दल? एकदम एक नंबर. मस्त वाटतंय, एकदम घरी जेवण्यासारखं वाटतंय. अच्छा, काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल? सर्विस पण छान आहे. हां, एकच नंबर क्वालिटी. मटन थाळी कसं आहे जेवण आणि काय सांगताल हॉटेल जत्राबद्दल? हां, कुठला त्रास नाही. अच्छा, नमस्ते शेठ. नमस्ते. प्रथमतः आपलं इंट्रोडक्शन द्या, आपला हॉटेलचं डिटेल सांगा, कसा झाला आपला प्रवास सुरू, आणि आपण या ठिकाणी भरपूर काही सर्व केलेलं आहे, तर थोडंसं डिटेलमध्ये सांगा काय काय आहे या गोष्टी. नमस्ते, माझं नाव समाधान पाटील. अच्छा. मी हॉटेल मॅनेजमेंट केलंय पुण्यामध्ये. ओके. डिग्री घेतली आहे. हां, त्याच्यानंतर मी काही दिवस पुण्यामध्ये जॉब केला 5 स्टारला. हां. पण माझा जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता. याकडे मिळते अच्छा. हे मसालावाला तंदुरी चिकन आटपाडीमध्ये दुसरं कुणी देत कोण नाही. देत नाही. अच्छा. फक्त हे माझ्याकडे मिळतं. आणि आणि डिलक्स थाळी आहे, ओके. ज्याच्यामध्ये आम्ही हे 2 लोकांसाठी अनलिमिटेड थाळी केलेली आहे. ओके. जेणेकरून जर 2 मित्र आले, फॅमिली असतील, हां. तर 2 लोक एन्जॉय करू शकतील. स्पेशल जत्रा रस्सा रस्सा, आपला हा स्पेशल रस्सा जी आपण रेसिपी बघितली बघितलेली आहे. आता तुम्ही सकाळी तो बोलताय बनवलाय. 2 जणांसाठी, पण माझ्या अंदाजाने आरामशीर 3 ते 4 जणांना होईल काय भाऊ, बरोबर ना? एवढी क्वांटिटी आहे. क्वांटिटी देतोय आपण. इंद्रायणी राईस, अच्छा, हा इंद्रायणी जो rice. हां. इंद्रायणी आयणी राईस असते तो फक्त माझ्याकडे आटपाडीमध्ये भेटतोय. अच्छा. आणि ह्या आटपाडी तालुक्यामध्ये दुसऱ्या कोणी देत नाहीये. अजिबात. फक्त हा माझ्याकडे आहे. ही राईस जो मटन आणि चिकन बरोबर खायची मजाच एक वेगळी. मजा वेगळी आहे. स्पेशल बिर्याणी आणि आमची स्पेशल बिर्याणी ज्यावेळी आम्ही जत्रा मटन स्पेशल थाळी अनलिमिटेड थाळी आहे. अनलिमिटेड आहे. Unlimited. या ठिकाणी फूड सर्व केलेलं आहे. तर आता आपण बघूया टेस्ट करून कसं आहे फूड, बरोबर ना भाऊ? तर सुरुवात तुम्ही सांगा कुठून करायची? तुम्ही पहिलं तंदुरी चिकन टेस्ट करा, अच्छा, स्टार्टर पासून करा. स्टार्टर पासून करूया आपण टेस्ट. एकदम सॉफ्ट आहे. नंबर एकदम नॉर्मल मसाल्यामध्ये. नंबर स्मूथ आणि एकदम ज्युसी अशी तंदूरी आहे. कशी वावरते? मटन उकड आणि मटन फ्राय. अच्छा, मटन या उकड. 2च व्हरायटी आहेत आमच्याकडे. ह्याच्यापेक्षा आम्ही दुसरं कोणतीही देत नाही. नाही. पहिल्यापासून आमच्याकडे फक्त मटन उकड आणि मटन फ्राय खायला लोक हे आहेत. दोनच तर राहतात. तुम्ही दोन्ही पहिल्यांदा टेस्ट आता आपण हे टेस्ट करून बघूया. मटन उकड, मटन जत्रा मटन उकड.
कशी वाटली एक नंबर, एक नंबर. अजिबात स्पायसी Smooth नाही, आहे. एकदम स्मूथ, एकदम टेस्टी. फ्लेवर मुलांसाठी तर एकदम एक नंबर, एक नंबर. मेंटेन झालेला आहे फ्लेवर त्याचा एक मटनचा. नंबर मेंटेन झालेला आहे. मटनचाच फ्लेवर एक नंबर तोंडामध्ये राहतोय. अजिबात दुसरा कुठला फ्लेवर मसाला वाटत ना काही काही नाही याच्यामध्ये मटन एकदम असते एकदम नॉर्मल आणि मस्त असा मसाल्यामध्ये आहे. आहे. मटन फ्राय, स्पेशल मटन फ्राय. कशी टेस्ट पाहिजे एक नंबर. काहीतरी एकदम स्पेशल मसाले वाटतात त्याच्यामध्ये. एकदम काहीतरी मसाले पूर्ण ब्लेंड झालेत मटन बरोबर आणि ते खाल्लं की असं पूर्ण डोक्यापासून ते मटणाचा एकदम फ्लेवर मजा येते. मजा मजा मटन काय खाल्लं बोलता उगाच मसाल्याचा भडीमार नाही किंवा ते ग्रेव्हीचा भडीमार नाही. अजिबात नाही. आम्ही एकदम असं मेंटेन करतो. मेंटेन एकदम व्यवस्थित. आता मस्त अशी टेस्ट आली. आता याच्यावरती बिर्याणीमध्ये काजू सुद्धा आहेत. हा, पहिल्यापासून आहे. काजू सुद्धा बिर्याणी म्हणजे अजिबात कुठल्याही गोष्टीमध्ये कंजूसी नाही आहे. रेट एकदम रिझनेबल आणि टेस्ट सुपर. जेवणाची मजा या हाताने खाण्यामध्ये. तर आपण टेस्ट करूया मस्तपैकी यांची बिर्याणी. एकदम परफेक्ट कुकिंग. राईस आणि मटन या दोघांचं कॉम्बिनेशन असं मस्त असं जुळून आलेलं आहे. बरोबर ना? कसं वाटलं प्रॉपर दम बिर्याणी असते माझ्याकडे. प्रॉपर दम बिर्याणी. हा, असं नाही की फक्त तो राईस असा केलाय किंवा मटन वेगळं केलंय. तर ते प्रॉपर राईस माझा दम देऊन आम्ही टिपिकल दम देऊन बनवलेला आहे. जसं हैदराबादी दम बिर्याणी असते आपण Same तसा बघितली बनवलेला रेसिपी. असतो rice. आपण त्याच्यामध्ये बघितलं एकदम घी सुद्धा वापरलं जातं. सगळं बनवलं तुपातला जातं. राईस असतो. तुपातलीच बिर्याणी असते ती. आपण रेसिपी गावरान तूप वापरतो आम्ही त्याला म्हशीचं. एकदम मस्त अशी बिर्याणी बनलेली आहे. आणि हा यांचा आहे स्पेशल इंद्रायणी राईस. इंद्रायणी राईस. तर आपण आता टेस्ट करू आहे हा आपला स्पेशल जत्रा हॉटेलचा रस्सा. म्हणजे ह्याला पण सुद्धा खाण्याची एक पद्धत एकदम फील यायला पाहिजे. एकदम त्याला मस्त feel घेऊनच खाल्लं तर त्याची खूप आणखी टेस्ट वाढते त्याची. म्हणजे रस्सा आणि इंद्रायणी राईसचा एकदम मस्तपैकी याच्यामध्ये एकजीव झाला पाहिजे आहे. कशी वाटते टेस्ट? तोंडात टाकला की एकदम विरघळ आत गेलाच पाहिजे. विरघळला चावायची काही गरज नाही. काय बोलता? चावायची काही गरज नाही. तोंडात टाकला की एकदम विरघळ. एक नंबर टेस्ट. या गोष्टीसाठी तरी मी ना हॉटेल जत्रा या ठिकाणी एवढ्या स्पेशली आलो, एवढ्या लांबून. मुंबई टू हॉटेल जत्रा आटपाडीचा प्रवास इंद्रायणी राईस. आपले रिव्ह्यू मुंबईपर्यंत ऐकून आम्ही या ठिकाणी आलो. तर ती मजा ॲक्च्युली याच्यामध्ये आहे. रस्सा आणि इंद्रायणी राईस मी हायली रेकमेंड करेल. हॉटेल जत्रा आटपाडी या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. MH फूड डायरी, महाराष्ट्राची खाद्य संस्कृती. एकदम मस्त असा फूड आहे. तर आपण आता एन्जॉय करूया मस्तपैकी फूडला आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.